नमस्कार मंडळी. विनोदाचा गुलाल उधळत हास्याचा गजर करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाची टीम कालपासून आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाली आहे आणि आज आपल्या हास्य जत्रेत आणखी काही खास पाहुणे सहभागी होत आहेत. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. सर्वप्रथम माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब, नगरविकास सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य, आणि या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई. जोरदार टाळ्या. आणि त्यांच्यासोबत आलेले आहेत माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी एकनाथजी शिंदे. मंडळी, आज पुन्हा एकदा घातला आहे लग्नाचा घाट. आता कोणाच्या लग्नाचा आहे तुम्हाला वेगळं सांगायची काय गरजच नाही. बघूया आज तरी त्याचं लग्न होतंय की नाही ते. नमस्कार सई. नमस्कार. नमस्कार प्रसाद. नमस्कार. आयो, केवढी मोठी मोठी माणसं आलीत आज माझ्या निमंत्रणाला मान देऊन. धन्यवाद. खरं तर खुद्द मंत्री साहेब आलेले आहेत, मंत्री महोदय साहेब आलेले आहेत, खासदार साहेब आलेले आहेत, मंगेशजी आलेले आहेत, कलाकार सगळे मंडळी, एवढी सगळी मंडळी बघून ना माझा असा ऊर भरून आलाय. हो, कवा बी फंबल पडेल असं वाटतं. पोरी नो इकडे इकडे. बाबा, तुम्ही आलात, खरंच जाम आभारी आहे मी. ही माझी मोठी मुलगी ची सौकाची आहेत ना, आणि ही छोटी मुलगी सौचिकाची शिवाली. बाबा, चौशिका नाही, ची चौकाच. अयो, म्हणजे दोघांना सेम बोलायचं. हो बाबा. बर बर. तर ही माझी मोठी मुलगी चिवाली. बाबा, चिवाली काय? आज फंबल पडल बोललो होतं का नाही मी? आज बाबा, चिवाली नाहीये मी, चेतना आहे ना. शिवाली. ते काय झालं माहितीये काय, चेतना आणि शिवाली असं मिक्स झालंय, त्याच्यामुळे थोडं गोंधळ झालाय माझा. हो व्याई, काय झालं? केवढा फंबल मारता वाय. आता झरझर बोलून टाका का नाही पटकन. हे तुम्ही बोलताय? मग कठीण करून कशाला बोलता वाय. अगदी सोपा आहे. नमस्कार सई. नमस्कार प्रसाद. नमस्कार. नमस्कार मंत्री महोदय साहेब. नमस्कार खासदार साहेब. आमच्या निमंत्रणाला तुम्ही आलं, फार फार तुमचा आभारी आहे. काय समजलं? ही माझी मोठी पोरगी, अयो. याच्यावर लग्न करणार आहे. ही माझी बारकी पोरगी. नाही 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 नाही, ह्यो पोरगा आहे तुमचा, ह्या पुरी त्यांच्या बरोबर. आणि ही पोरगी ह्यांच्या बरोबर लग्न करणार आहे. आणि ही जी माझ्या मांग आहे ना, तर ह्या पोरग्याची आईच आहे. माझं कुठं आहे? आई तिथं आहे ना मी. नाही, नाही. आणि मी ह्या पोरग्याचा बापूस आहे. एवढं सोपं आहे का नाही? नाही नाही, पण तुमच्यासारखं मला नाही जमणार. केवढं भारी तुम्ही बोलता राव. भारी म्हणजे हो, लेखक काय पण लिहिन, आपण आपल्या सोयीप्रमाणे बोललं पाहिजे. जिभेचे तुकडे पडतात माहिती आहे. गुरुजी, पटकन लग्न लावा. पोटात कावलं वराट आहेत. बुंदी आहे ना जेवायला, बुंदीचं लाडू आहे. हो. वाजंत्री सावधान, वधूवर सावधान. एक मिनिट. काय झालं? मा थोडं उदाहरण ना. काय झालं? इकडे तरी ये. आलो, एक मिनिट आलो. काय झालं म्हणजे अचानक मला जाम भीती वाटायला लागली काय का? झालं? मला असं वाटतं की माझं लग्न मोडणार आहे म्हणून. मला गॅरंटी आहे, असं वाटतं माझं लग्न मोडल म्हणून. नाही गौऱ्या, हे सगळे विचार डोक्यातनं काढून टाक. बी पॉझिटिव्ह. आज तुझं लग्न होणार म्हणजे होणार. अरे मा खुदा गाव आहे. काय? माझे लग्न मोडायचे 101 प्रकार यांच्याकडे रेडी आहेत. हा, आपल्याला जो 2 दिवस गॅप असतो ना, त्यातला 1 दिवस विचार करतात याचं लग्न कसं मोडलं पाहिजे, ह्याच्यावर आपण स्टिक करूया. हा, नाही नाही ना गौऱ्या, आज तुझं लग्न होणार. हे बघ, माझा डावा डोळा फडफडायला लागला. अयो. आणि तुला माहितीये माझा, हे बघ, डावा डोळा फडफडल्यावर चांगलंच होतं माहितीये ना. होय, मला माहिती आहे. मागे 3दा फडकला, मला 3 भाऊ झाले. बाकीचं बरोबर लक्षात राहतं तुझ्या. Sorry. ते सोड. हे बघ, हा, तू मेरा टायगर है टायगर. येस ना. रॉर करेगा रॉर. हाँ. रॉर करेगा रॉर. रॉर.
चला चला आता वर तयार आहे चला आठवा गुरुजी अंतरपाठाळ चला, चला. सुरू करूया काय शुभमंगल वाजंत्री सावधान वधूवर सावधान चला आता वधूवराने एकमेकांना पटकन हार घाला. थांबा काय रे काय झालं काय झालं? काय झालं? अरे काय झालं काय मला सहन नाही होते आता काय झालं हा माझं काव्यावर प्रेम आहे. मग वसाडे एखादी मंगलाष्टक म्हण ना. अरे कविता करायला काय हरकत आहे. हो पप्पा काव्या म्हणजे कविता नाही हो. आता प्राजक्ता म्हणजे फुल आहे का? पण ती माली आहे ना. तुमची कॉमेडी हिट गाडू का हिट गाडू हिट गाडू का हिट गाडू बरे काय हा तुझ्या बापा सांगलं मग कसले विरोध करतो तुझा बाप इथं बसल्या बसल्या अरे पण हे महत्वाचं आहे का आता? अरे लग्न महत्वाचं नाही यार. लग्न महत्वाचं आहे. काय झालं त्या सांग. काय झालं माहित काव्या माझी एक्स गर्लफ्रेंड होती. तिने मला मेसेज केला की तू जर दुसऱ्या कोणाशी लग्न केलंस तर मी सिलिंग वरनं जीव देईन म्हणून. बाबा माझ्यामुळे कोणाचा जीव नाही जायला पाहिजे. अहो काय बोलताय तुम्ही आय एम सॉरी चेतना. म्हणजे आय एम सॉरी सासरे बुवा. मला हे लग्न नाही करता येणार. मी काय अरे काय केलंस रे तू परमानवत पोरगा निघून गेला आता मी काय काका काका ते लागत नाही हा पाठ घ्या अरे ते काका एवढं काय वर या. माझं लग्न मोडतंय नाही 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 म्हणून. नाही मोडणार हो, बाई मी काय म्हणते आता एक जावई गेला ना हा पण दुसरा जावई हाय म्हणपात हा. आपण लग्न करून टाकूया ना नाही 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 अहो, मोठ्या पोरीचं लग्न केलं मी छोट्या पोरीचं लग्न कसं कर ठीक आहे एवढाच प्रॉब्लेम आहे ना मग तुमच्या मोठ्या पोरीचंच लग्न झालं तर कोण करेल पण माझ्या मोठ्या पोरीची लग्न मेरा टायगर अभी जिंदा आहे माझा गौरव करील हिच्याशी लग्न ए मा एक मिनिट चालेल तुला चालेल तुला मला चालेल 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 तुला आठवतं ना पहिल्यांदा याचा फोटो बघितला तेव्हा कसं रिएक्ट झाले होते मी एक मिनिट कशी मग काय हसतं कशाला काय नाही काय ऐक नाही ऐक काय 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 मी दोन लग्न करायची हा मी दोन लग्न करू दोन दोन कसली मेले एक मिळते ते तू याच्या आधी लग्न ठरत होतं तुझं नाही तुझी मम्मी सांगते ते ऐक ना तेरे मम्मी को सब कुछ पता है हे कुठलं कॅरेक्टर पकडलं आता मध्ये लगेच आए ते कैरेक्टर हाँ। तेरी मम्मी दुनियादारी फिर के आई है सब दुनियादारी मालूम है उसको हाँ, हाँ? हाँ। चला ए, रेडी. हे पहा, दुसरी. सुरुवात करा. सुरू. वाजंत्री वधूवर चला वधूवराने एकमेकांना पटकन हार घाला. अरे काय थांबा आणि काय तुझं आहे काय तुझं इथं हाय का काका आता माल नाही ओळखलो वय हा मी निमिष हे काय तू भाषा बदलली ना त्याला मी सलाम मारला सॉरी मी नॉर्मल बोलतो काका अरे बोल ना रे पोरा काका तुम्ही नका खाली बसू मग मला झोपून बोलावं लागेल काका काका मला तुम्हाला काहीतरी सांगायचं काका बोल ना. अहो लहानपणापासून माझं तुमच्या शिवालीवर खूप प्रेम आहे काका येडे आता सांगतोस तू कळत नाही तुला आता का सांगतोस तू मला निमिष माझ्यावर हो शिवाली 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 तुला ही शिट्टी आठवते हो हा आठवते नाही शिटी पण शिटी वाजवणारा कधीच दिसला नाही मला अगं कारण तो शिट्टी वाजवणारा कायम मागून शिट्टी वाजवायचा आज तो मागून शिट्टी वाजवणारा तुझ्या समोर आलाय शिवाली कुठे कुठे तो शिटी वाजवणारा कुठे कुठे तो शिटी वाजवणारा मला
बघितलं टायगर ही किती बावळट आहे. बरं झालं हिच्यासोबत लग्न नाही केलंस. नाही तर काय तू बसला असतास मागे शिट्टी वाजवत आणि पुढे कुठं आहे कुठं आहे कुठं आहे शोधत बसली असती. अरे मा मेरी शिवाली, तो तुझ्या समोर आहे, मीच आहे तो. हो तू काका अरे बोल ना रे पोर तुम्ही नकाने खाली बसू काका. काका आई मंडपात माझ्या शिवालीचं लग्न मोडलंय काका. प्लीज तिचं लग्न माझ्याशी लावून द्या काका. अरे मला चालेल. शिवाली मला पसंत आहे बाबा. आवरून इथं 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 कोणी यायच्यात पटकन आवरून घ्या. चला येस. स्वातंत्री सावधान वधूवर चला वधूवरांनी पटकन एकमेकांना हार घाला. मरतेस काय तिथं जाऊन? मा अरे वसायत काय तू बुंदीचं लाडू खायला आलाय? अरे थांबा हो पप्पा, काय तुमचं मुंदी मुंदी मुंदी. मी त्या काव्याला वाचवायला गेलो तिकडे सिलिंग वर. तिला ऑलरेडी कोणीतरी वाचवलं होतं. ती त्याच्या बरोबर पळून गेली आणि मी तिच्यासाठी माझ्या सुंदर चेतनाला मी सोडून गेलो. मला माफ कर चेतना. सासरे बुवा मला माफ करा. ए, येड्या! खेळ चावलास होय हे? भर मंडपातून निघून गेलास ना, जा तिकडे आता. मी 2 नंबर जावं लग्न लावून, आता 2 नंबर नाही, शो 1 नंबर. नाही, सासरे बुवा. आम्ही इकडे- काकू काकू तुम्ही तरी समजवा ना. मला ती खरंच आवडते हो. मला तिच्याशीच लग्न करायचंय काकू. काकू प्लीज काकू. काकू खरंच करायचंय. हे मा क्या बोल रही तू. तू टायगर इधर आ. हे मा इधर आ, मला टायगर. पडला. असू दे. पडू दे तो हार पडू दे. तुला आधी छोटी सोबत लग्न करायचं होतं ना. अरे पण तूच तर मला बोलली ना मोठीवर फोकस कर म्हणून. अरे पहिला तेरा छोटी से हुआ था ना तय. हाँ. अरे यार तू पहिला सोच यार, छोटी या बड़ी चाहिए तेरे को. आज हे काय पकडलं पण सांगशील मला. माँ के कैरेक्टर में ज्यादा वेरिएशन नहीं है ना इसलिए. बर, हाँ. कौन भैया छोटी या मोटी? छोटी छोटी चाहिए. छोटी. अब यांचं लग्न झालंय, फोटोशूट करतायत. शुभमंगला हार घालून घ्या. हे छोटी जाऊ दे, मोठीचं पण लग्न झालं. तुझ्यामुळे झालंय सगळं. तूच मला बोलली इस पे फोकस कर, उस पे फोकस कर. कशी आहेस ग तू आई. कभी कभी शिकार जाता है शर के हाथ से, फिर क्या कर 2 कदम पीछे आने का और फिर छलांग लगाने का. तू खरं सांग, तू आगाची आई नाहीयेस, तू नागाची आई आहेस. अरे तुझी वा वा, अतिशय मजेशीर लग्न सोहळा होता, खूप मजा आली. माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना विचारूया, त्यांना कसा वाटलाय हा लग्न सोहळा? एकदम अप्रतिम, जबरदस्त, चांगलं. म्हणजे तसं बघायला गेलं तर मी हा कार्यक्रम कधी वेळ मिळाला, जेव्हा टेन्शन असतं खूप, तेव्हा बघतो आणि टेन्शन रिलीज होऊन जातं एकदम. आहा, किती छान. खूप धन्यवाद साहेब. धन्यवाद टीम. कीप इट अप. मंडळी, सुंदर स्त्रीच्या सहवासाचं इंधन असेल तर पुरुष नावाची गाडी वाटेल तितक्या ॲव्हरेजनं वाटेल तितकी धावायला तयार असते. याचीच प्रचिती द्यायला आता तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. रोहित, निखिल, का बरं बोलवलं असेल बॉसनी? काही आयडिया? का माहित नाही रे, इन्क्रीमेंट वगैरे देणार असतील. ती झाड इन्क्रीमेंट देते. खरं बोलला पण मग ते काय देतं आपल्याला. झाड कशाला देते इन्क्रीमेंट? अगदी झाडं बोलायला नको आपण. काय नको बोलाय. ते बॉस आहेत आपले. बस आहे म्हणून कशाने झालं होय? कशाला बाईला बोलावलं इथं काय माहिती लागा. बैल कशाला आलाय ते सांगेल आता.
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आय एम सो सॉरी सर. गुड मॉर्निंग. आम्ही गुड मॉर्निंग. मॉर्निंग माने. गुड मॉर्निंग सर. तुम्ही आला पण होय म्हणजे ते बैलाचं काय म्हणत होता? माने मी ऐकलंय सगळं आणि मला फरक पडत नाही. म्हणजे कसं आहे की जगात खूप असे कमी एम्प्लॉई आहेत की जे मनापासून बॉसला रिस्पेक्ट देतात. मला माहिती आहे सर. आम्ही राहू ते खोटं वाटतंय असू दे. सो आज मी तुम्हाला यासाठी इथे बोलवलंय की आज आपण नाईट आउट करणार आहोत. पार्टी. यस. थँक्यू सर. थँक्यू सर. मी फक्त बिअर घेईन सर. थोडीशी एक स्कॉच फक्त, बाकी काही नको. एलिट होईल सर. मला म्हणजे काय बी चालतंय. प्याला मिळाला म्हणजे वाज झाला. फक्त चकण्याला मला चीज लागते. आमचं कसं म्हशी येतं का नाही घरी, घरचं दूध त्यामुळे एक मिनिट. एक मिनिट. येस. नाईट आउट करतो म्हणजे मी पार्टीबद्दल बोलत नाहीये. ऑफिसची काही कामं पेंडिंग आहेत. उद्यापर्यंत आपला प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे. सो तुम्ही तिघांनी रात्रभर इथे थांबून ते काम पूर्ण करूनच जायचंय. घरी फोन करून सांगा आम्ही आजची नाईट आउट आहोत. कम ऑन बॉयज. यो हुर्रे. वी आर अ टीम. वी आर अ वर्कहॉलिक. कम ऑन. या. हा. म्हणजे कामासाठी थांबायची होय. हो. पार्टी नाहीच होय म्हणजे. तर ती करू आपण पार्टी कधीतरी करू. फोन घ्यायचा राहिला. काय रे देवा. हा बायको बोल की. बरं झालं का टाइम फोन केला बरं का. हॅलो. हा बोल की. ऐका मी गोंडू आणि धोंडूला घेऊन मॉलमध्ये जातीये. ऐकू. हा. काय सांगते. घरी कोणी नाही. हा. सासूबाईंची शुगर कमी झाली या. हा? काय काय का आता लगा. अहो मी मॉलला जाते. मॉलला चक्कर येऊन पडली या. लगा लगा लगा. अहो असं काय बोलते. मॉलला जाते मी. काय चक्कर येऊन पडले. लागलं नाही ना लय. हा तू ऐक माझं ऐक. एक काम कर, तू घेऊन जा पुढे तिकडे डॉक्टरकडे जा. तू आपण ऍडमिट करू म्हातारीला. ऍडमिट काय. तू नाही, कानात काय बैल मुतलाय असं काय करताय. तू हो पुढं हो. मी सरांना सांगतो लगेच येतो मग. तुम्ही ठेवा. काय बोलताय. हा ठेव मी आलो. ठेव. काय आज काय झालं. सर काय झालं माहितीये का, सासूबाईंची शुगर लो झाली या. सर मला जायला लागेल सर. माझी बायकोला डेंजर आहे म्हणजे गेलो नाही ना सर. मला दांडक्यानं आणते द्यावं. आणि हा योगायोग वाटत नाहीये तुम्हाला की काही काम निघालं की लगेच तुमच्या घरचं कोणीतरी आजारी पडतं. नाही सर आता आजार पण काय सांगून येतो सर. काय करायचं सांगा सर. सर मला गेलं पाहिजे सर. गेलो नाही तर बायको आणाल सर घटस्फोटवर. माने निघा. थँक्यू सर. माने 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 माने. आणि आज जाताय ना तर एकदाच घरच्यांचं सगळ्यांचं चेकअप डॉक्टरकडून करून घ्या. हा निघा तुम्ही. बने आणि ओंकार राऊत आहेत. आम्ही दोघं सांभाळू. सर ते ॲक्च्युली काय आहे सर, माझी सासूबाई आहे आणि ती आजारी आहे असं खोटं कारण तर मी सांगणार नाही. तर माझं काय आहे ते सर, म्हणजे माझं सर आहे ना घर, हे माझं घर आहे ना सर, ते 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 कोसळत आहे. हे काय कारण आहे राऊत. नाही सर ते आहे. घर कोसळतंय. सर आहे ते खरं आहे सर. राऊत तुमची कारणं ना जगा वेगळी असतात. थँक्यू सर. कौतुक नाही करत आहे तुमचं. कौतुक नाही करत आहे. नाही. मागच्या आठवड्यात तुम्हाला लवकर जायचं होतं. तुम्ही कारण काय दिलं. माझ्या घराच्या परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसलाय. आला सर. खरंच बसला होता सर. म्हणूनच तर ते म्हणजे असा थोडासाच धक्का बसला. एवढाच झालं सर. जास्त नाही झालं सर. जास्त नाही झालं सर. सर थोडासाच झाला सर. एवढाच झाला सर. आणि मुळात काय झालं तेव्हा जो भूकंप झाला तेव्हाच ते थोडंसं असं घर असं थोडंसं झालं होतं. थोडंसं म्हणजे. आणि आत्ता आज सकाळी ते असं छोटासा जो एक स्लॅब आहे एवढा, म्हणजे मी स्लॅब खाली राहतो, म्हणजे घराखाली माझा स्लॅब आहे. बाबांना काही झालं नाही. बाबांना काही झालं नाही. ते बरं झालं. म्हणजे नाहीतर सर तुम्हाला माहिती आहे तर ते घराचं प्लॅस्टर करायचं आहे. म्हणजे त्यासाठी आम्ही ते डाकियाला बोलवलं आहे. कडियाला बोलवलं असेल ना. सॉरी सर. ते हे करणारे कडिया ना, ते असं करतात. ते कडियाला बोलवलं आहे सर. आय एम सॉरी सर. आणि तुमचा कडिया फक्त रात्रीच काम करतो. हां
तुमचा कडिया फक्त रात्रीच काम करतो. हा म्हणजे हे राऊत, तुम्हाला एक गोष्ट कळतेय का? काय काय तुमच्यासारख्या एम्प्लॉईजमुळे ऑफिसला कायमच्या कडिया लागतील. वा सर, वॉट अ सेन्स ऑफ ह्युमर सर. तुमच्या कडियाला माझ्या तालिया सर आणि तुमच्या कॉमेडीला आपण लावूया तालिया. जाऊ सर. निघा राऊत, निघा. थँक्स सर. थँक्स सर. तुमच्या दोघांची तुम्ही का थांबलात अजून? हा? निघा म्हटलं ना. नाही ते दोघं शेअर रिक्षाने गेलो असतो ना मग. त्यांचं एकदा कळलं की मस्त 10,000 रुपये बने तिघं नाही येणार. तुमच्या दोघांची खरंच गरज नाहीये. बनेसारखा डॅशिंग एम्प्लॉई माझ्याकडे आहे. मी आणि बने दोघं रात्री थांबू. अरे तुम्ही निघा. ओके सर. बने आणि मी दोघं थांबू. ओके. ऐक बने 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 काय झालं? उठ 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 बने. बने अरे हे काय होतंय? सर मला काही इकडे इकडे पाणी दिसत नाही सर. हो 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 हळू हळू हळू. इकडे इकडे निखिल निखिल झालं सर. निखिल सर निखिल सर मला चक्कर आली सर. निखिल पाणी पितोस का? सर मला काहीतरी होतंय सर. पाणी मी सगळेन किंमत का कुठे? ए निखिल पाणी. माझा दिवस हा मला पण दे. इथे इथे मी बने इथे. तुमच्या सगळ्यांची ना सगळी नाटकं मला कळत आहेत. नाही सर, सगळी नाटकं कळत आहेत. नाही नाही सर. नाही सर, सर ही नाटकं नाही आहेत सर. सर खरंच सांगतोय सर, मी काल डॉक्टरकडे गेलो होतो तर डॉक्टर मला म्हणाले की मला स्कॉटलँड आर्टिस्ट झाले सर. स्पॉन्डिलायटिस. हे म्हणाला ते झाले सर मला. त्यानंतर अजून एक सांगितलं त्यांनी मला, रोमाटो आर्थरोड झाले सर. अर्थरायटिस. हे पण झाले सर मला. आणि मग डॉक्टर म्हणाले की तुम्ही वेळेत जेवत जा, तुम्हाला कण्णी स्टूल पण झालाय. कोणाकडे? डॉक्टरकडे गेलात की अरुण कदमकडे गेलात? सगळं स्पेलिंग चुकतंय. कळतंय तुम्हाला? सर अरुण बने. सॉरी सर. सर पण हे खरंच नाटक नाही सर, मी खरं सांगतोय. तुम्ही तिघही मला नकार देतात. ऑफिस मधली कामं कोण करणार? हा? आज तो नवीन एम्प्लॉई होतोय किरण जरसंडकर, त्यालाही कामं सांगू मी? सर कम ऑन सर. त्याला काय होतंय तेव्हा करा नको काम. हा पहिला दिवस आहे म्हणजे काय लय सण झालं होय ती. तसलं चालायचं नाही म्हणू. एवढी वर्ष इथं घास घासतोय लागा. त्या किरण्याला सांगा पहिला दिवस आहे गप गुमान काम करायचं इथं. म्हणजे काय? हा, जीव जातोय काम केला तर. म्हणजे काय? नाही मला वाटतं सर त्याला काम करायला पाहिजे. आम्हा सगळ्यांची कामं सर तुम्ही त्याला द्या. त्याची कॅपॅसिटी कळेल. येस सर. मग मला काय? कळतंय का? अरे हा नवीन एम्प्लॉई येणार आहे, त्याला ऑफिस मधलं काही माहिती नाहीये. अशा मी त्याला कशी कामं सांगणार? सर, आपल्या मला ऑफिसमध्ये- कळतंय. एक्सक्यूज मी. हॅलो, मे आय कम इन प्लीज? येस या, कम या. इन. हाय या ना या. हाय मायसेल्फ किरण शंकरराव जरसेनकर. आय एम सपोज टू जॉईन टुडे. माझा पहिला दिवस आहे. आय एम सो सॉरी मी लेट. ना किरण, इट्स ओके. हे आम्ही आता तुमच्याबद्दलच बोलत होतो. हाय किरण, माय सेल्फ प्रसाद खांडेकर, हाय प्रसाद सर. VP ऑफ दिस ऑफिस. Oh, प्लीज वेलकम. Hi. गाईज, मीट अवर न्यू एम्प्लॉय किरण जरसेनकर. हाय गाईज. अयो येऊ किरण्या आहे होय. किरण, इट्स नॉट किरण्या, इट्स किरण. किरण, मी तुला आपल्या स्टाफची ओळख करून देतो. या. हे आहेत मिस्टर ओंकार राऊत. हाय 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 हाय. ओंकार. हाय हाय. मला सगळ्या मुली प्रेमाने रॉकी म्हणतात. कोण म्हणतो रे? आम्ही कधी ऐकलं नाही. रॉकी. सर म्हणतात सर. एनिवे, या. मिस किरण, Yes. आपले दुसरे एम्प्लॉई मिस्टर रोहित माने. हाय रोहित. नमस्कार. हाय. मला सुद्धा सगळी प्रेमानं सावत्या बोलतात. सावत्या. सावत्या. आणि सावत्याचं लग्न झालंय. हा? सावत्याची बायको त्याला दांड्याने मारते. सावत्याच्या सासूबाईंची शुगर वाढली आहे. त्यांच्या घरात नुसते क्लेश सुरू आहेत. ओ आय एम सो सॉरी सावत्या. नाही तसं नाही काय. कशाला 17 वेळा बायको नाचत आहे पुढे. झालंय म्हणजे माझं लग्न झालंय. या. पण आमचं म्हणजे तसं काय सिरियस नाही म्हणजे. अफेअर बद्दल सांग. अफेअर बद्दल सांग. सिरियस नाहीये म्हणजे?
बायको सिरियस लाईट असं काही नसतं. सावत्या राईट यू आर सो फनी मॅन. हे फनी नुसतं फनी नाही, बॉडी बिल्डर सुद्धा काय मी. अजिबात वाटत नाही ऍक्च्युली. दिसण्यावर जाऊ नका, चोर बॉडी आहे. लंगोटी वाकडे चालू का नाही मग बघा तर जाऊ काय. काय करताय रोहित काय करताय तुम्ही? रोहित व्हॉट इज दिस? इथे या. म्हणे तोंडाचा कामशेत बोगदा झाला तो बंद करा. हे आपले तिसरे एम्प्लॉई आहेत मिस्टर बने. हाय. मिस किरण या. हा माझा स्टाफ आहे. हाय. दुर्दैवाने सर असं नका मत करू, सेन्स ऑफ ह्युमर आपका सर म्हटलं. मिस किरण या ना प्लीज. कम या मिस किरण आय एम सो सॉरी तुम्हाला पहिल्याच दिवशी थोडा त्रास देतोय. काय झालंय की ऑफिसचं खूप काम पेंडिंग आहे आणि उद्या अर्जंटली प्रोजेक्ट सबमिट करायचं आहे. आणि यांच्याकडे कोणाकडेच वेळ नाहीये. तुम्ही का थांबला? तुम्ही निघा. हा सर तुम्ही निघा. मी तुम्हाला परमिशन दिले, तुम्ही जाऊ शकता. निघतोय सर. आउट. हां निघतो सर. बॅग माझी बिगेर. सो मिस किरण या. जर तुमची हरकत नसेल ओके. तर आजची रात्र तुम्ही माझ्यासोबत ऑफिसमध्ये थांबाल. मला काहीच प्रॉब्लेम नाही. मला ऍब्सोल्युटली काहीच प्रॉब्लेम नाही. Superb. मला सवय ऍक्च्युली मी नाईट आउट्सला असते मित्रांसोबत खूपदा, त्यामुळे मला रात्रभर जागायची सवय आहे. Really? या. Wow. आणि कामासाठी नाही जगणार तर मग इथे कशासाठी आली मी. Correct आहे, Come correct. on, मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही निघा. हां का थांबलात? तुम्ही निघा. ते निघतो दार जरा. तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. नाही ऍब्सोल्युटली प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्हाला मला एक एक गोष्ट हाताला धरून शिकवावी लागेल सर. इट्स माय ड्युटी. रिली. मी तुम्हाला हाताला धरून शिकवेन. इट्स माय ड्युटी. थँक्यू सो मच सर. अरे इट्स माय. हा बायको बोल की. हॅलो ऐका ना. हा. हो, इथं माझ्या मापाचं कपडे मिळालं झालंय. आईला काय सांगते हा आणि हे गोंडू दोंडू पण चिडायला लागलेत. म्हणजे डायबिटीज गायब झाला होय. काय? नाही डायबिटीस कोणाला झालं आणि म्हणजे शुगर आता नाहीच होय म्हणजे एकदम. अहो काय बोलतय? माझ्या मापाचं कपडे मिळालं झालंय. चक्कर बी नाही झाली होय. चक्कर काय डायबिटीस? भारी लागा. बरं मग असू दे, मग थांबतो मग मी ऑफिस मध्ये. तू नाही काम बी आहे ना लय. आज सर म्हणले म्हणजे रात्रीच थांबायला लागेल काम करायला. मग थांबतो मग तसं मग मी. तुम्ही या घरी, तुम्हाला दाखवते आता बरोबर. बरं चालतंय मग मी उद्याच येतो सकाळनं मग ठेवा काम फोन तुम्ही. करतो. बरं मग ठेवतो मग. हां सर म्हणजे आता डायबिटीज गायबच झालाय. म्हाताऱ्याला चक्करच येणं म्हणजे आता कसं काय म्हणजे चमत्कार झाला लागा म्हणजे काय. शुगर कमी झाली म्हणजे? कमीच झाली शुगर एकदम. तुमच्या सासूबाईंची शुगर गॅसवर ठेवली होती का? उतू जाते वाढते. गॅस कमी केला कमी झाली. सर ब्रिलियंट सेन्स ऑफ ह्युमर. म्हणजे मी असे मध्ये मध्ये टाकतो. नो दिस इज गुड Thank सर. you, thank you so असे much. बॉस मला खूप आवडतात सर. तुम्ही थांबताय. हे फायनल आहे. येस हे फायनल आहे. मी थांबतेय. या. तुम्ही निघा. का थांबलात? तुम्ही निघा. तुम्ही खरंच जाऊ शकता. म्हणजे खरंच काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही निघा. आम्ही थांबतो. नाही ठीक आहे. मी आणि सर सगळं हँडल करू. मला Yes. काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही निघा. सर तुम्ही निघा. कारण मला असं वाटतं आमच्यासारखे एम्प्लॉई असताना सर तुमच्यासारखा चांगला बॉस इथे काम करतोय. आमच्या ते कर्तव्याला बापरे ठेच लागला. मला असं वाटतं की तुम्ही दोघेही निघा. हा म्हणजे मी आणि मिस किरण थांबतो आणि काम करतो. एक सेकंड. मिस किरण येस सर. तुम्ही रात्री थांबायला तयार आहात? मला काहीच प्रॉब्लेम नाही सर. तुमच्या तिघांपैकी कोण थांबायला तयार आहे? आम्ही तिघं थांबू. Yes, sir. थांब चालतंय. तुम्ही तिघेही थांबताय? Yes, sir. तिघं थांब. काम पूर्ण होईल. Yes, sir. सकाळी प्रोजेक्ट रेडी असेल? येस सर. हो ठीक आहे कॅरी ऑन. मला उद्या सकाळी रिपोर्ट रेडी पाहिजे. येस चालतंय, येस sir. येस सर इमिजिएटली. मिस हे किरण हे कम. या. या मिस मिस किरण या, इथे ओके. Uh, सो मिस किरण एक्सक्यूज मी. या. मला वाटतं तिघेही थांबायला तयार आहेत. तर तुम्ही थांबायची गरज नाही. तुम्ही चला मी तुम्हाला रस्त्यात ड्रॉप करतो. सर पण माझं फर्स्ट डेच. इट्स ओके. मी आहे ना तुम्हाला सगळं काम समजवतो. या ओके ग्रेट. या प्लीज प्लीज. ग्रेट. ऑल द बेस्ट गाईज. किरण ब्रेक नंतर पुन्हा
पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. आणि हा होता सुपर हिट परफॉर्मन्स. वेल डन बॉयज, वेल डन. सई, माहोल परफॉर्मन्स होता आणि ही शिट्टी तुमच्या तिघांसाठी. आय एम सो प्राऊड ऑफ यू. तुम्हाला तिघांना बघायला आज इतकी मजा आली आहे, म्हणजे इट वॉज अ ट्रीट टू वॉच यू. फार सुंदर परफॉर्म केलं. भावा, तू जो एक कूल आणि चार्मिंग बॉस पोर्ट्रे केलास तो खरं तर डिफिकल्ट आहे, पण तू केकवॉक सारखा पोर्ट्रे केलास. प्रियदर्शनी फार मस्त काम केलंस, मजा आली. तुम्हाला सगळ्यांना या ब्रिलियंट परफॉर्मन्ससाठी थनॅक्स. मंडळी, आता आपण जाणार आहोत रेशन कार्ड ऑफिसला, जिथे अजिबात रेशनिंग न करता विनोदाचा भरपूर स्टॉक घेऊन तयार आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. नमस्कार साहेब. हा नमस्कार नमस्कार. हा. बुधिया, हा काय हा बुधिया. ए शिविका घातली का? शिविका घातली. माझं मी गप काम करतोय, मला शिवी द्यायचं काम नाही, कळलं का? नाही शिबी नाही घातले, नाव आहे आमच्या बुधिया. हा बरोबर, बसा नाव आहे होय, बसा. हा काय काम आहे सांगा. म्हणजे नेमकं कसलं काम आहे? हा. रेशनिंग कार्ड आहे, हा. त्याच्यामध्ये एकाचं नाव टाकायचं आहे आणि एकाचं नाव काढून टाकायचं आहे. हा चालतंय. हा. मग कुणाचं नाव काढायचं तुम्हाला? हा हा हे कोण काय नाव काय हे? नाव काढायचं आहे ना ते. हा, कुणाचं काढायचंय? मुन्ना सिंगचं नाव काढायचं आहे. मुन्ना सिंगचं काढायचंय. हा, आणि लावायचंय कुणाचं? मुन्ना सिंगचं नाव लावायचं आहे. मुन्ना सिंगचं नाव काढून मुन्ना सिंगचं नाव लावायचंय. मग मुन्ना सिंगचं नाव काढायचं काय? ते काय झालं, मुन्ना सिंग बारले आहेत ना म्हणून. मग वारला म्हणजे वारला. मग आता माणूस वारलाय तर मग परत त्याचं नाव कशाला लावायचं रेशनिंग कार्ड मध्ये? काढूया त्याचं नाव. आता नवीन मेंबर ऍड होणार तर मग त्याचं नाव नको का लावायला ह्याच्यामध्ये? मुन्ना सिंग वारलाय आणि तो परत ऍड होणार आहे, म्हणजे नेमकं काय घडणार आहे तुमच्या घरात? म्हणजे मुन्ना सिंग जो आहे ना हा. ते आमचे सासरे बुबा. कोण आहे? सासरे बुबा. सासरे बुबा. बर. त्यांचं नाव पण जो आहे तो मुन्ना सिंग आहे. बरं. आणि आमचा जो मुगला आहे. कोण आहे? मुगला मुगला माने छोकरा मुलगा. हा हा. तर तो जो आहे त्याचं पण नाव जो आहे मुन्ना सिंग आहे. अच्छा, म्हणजे तुझ्या हाय का काय बुधिया बाय, आता मला कळले. म्हणजे तुझ्या लेकराचं नाव आहे मुन्ना सिंग. मुन्ना सिंग आहे. तुझ्या सासऱ्याचं पण नाव आहे मुन्ना सिंग. मुन्ना सिंग. म्हणजे तू तुझ्या लेकराचं नाव मुन्ना सिंग तुझ्या सासऱ्याच्या नावाच्या मुन्ना सिंग वरनं ठेवलेलं आहेस. हाय का? बरोबर ओळखला आहे तुम्ही. हा, तुला ज्या कुठल्या मुन्ना सिंगचं तुझ्या नाव लावायचं आहे तर रेशनिंग कार्डवर त्याचं बर्थ सर्टिफिकेट दे. तोंडात मच्छर फिरायला ठेवलायस का ग? मध्ये मध्ये कशाला करतेस? मला फक्त दे की बर्थ सर्टिफिकेट. करू नको का? काय झालं? काहीतरी म्हणतेस? हे बघ, जर तुझ्याकडे तुझ्या मुन्ना सिंगचं बर्थ सर्टिफिकेट असेल तर दे, म्हणजे मी नाव चढवतो. आणि जर नसेल तर मला मुन्ना सिंगचं डेथ सर्टिफिकेट दे, म्हणजे मी नाव काढतो. मुन्ना सिंग तर जित्ता आहे, मग त्याच्या डेथ सर्टिफिकेट कुठून द्यायचं तुम्हाला? अगे तुझा मुन्ना सिंग जित्ता आहे मला माहित आहे, पण तुझा तो मुन्ना सिंग जो जित्ता आहे त्याच्याबद्दल नाही बोलत आहे मी. जो मुन्ना सिंग मिळालाय तो उचाला असेल का नाही कोणतरी झाडा जुळा त्याचं दे. आमचा जो छोटा मुन्ना आहे ना तो जाड गेला आहे ना. उचेला जो आहे ना तो शेबकाची शेंग आहे पातळीशी. अगं बुधिया बाय, मुन्ना सिंगचं सर्टिफिकेट दे ग. मुन्ना सिंग, ज्या मुन्ना सिंगचं नाव तुझ्या मुन्ना सिंगच्या कशाला मरायला ठेवली का 2-2 नाव मुन्ना सिंग? ओढू नका. तिथं लोक रांगेत उभी आहेत तात्काळले ती. मी जेवढं सांगतोय तेवढं आहे. एकतर ते मुन्ना सिंग ऐकून माझा व्हायला लागलाय गोंधळ. मला कळणं झालंय कुणाला काढायचंय कुणाला लावायचंय. लक्षात घ्या, आता नावं बदलू आपण. मुन्ना सिंगची नावं मुन्ना सिंग नको ठेवूया. काय नाव ठेवायचं? तुझं जे काही पोरगा आहे का नाही मुन्ना सिंग, त्याचं नाव आपण आता तात्पुरतं मला कळीपर्यंत आपण हे नन्ना मुन्ना ठेवूया. हा, हे चांगलं आहे. नन्ना मुन्ना चांगलं, ना मुन्ना चांगला आहे. हा, आणि जो गेलाय का नाही तुझा सासरा मुन्ना सिंग, त्याचं नाव आपण पाहिजे तर जुन्ना मुन्ना ठेवूया. चांगला. म्हणजे नन्ना मुन्ना आणि जुन्ना मुन्ना. आणि माझ्या नवऱ्याचं नाव नमुन्ना ठेवा.
इथं गोंधळ होतोय म्हणून एक मुन्ना कट केला तर तू नमुन्ना ऍड कर म्हणजे माझा हे थांबे थांब काय नाव ठेवली होती नन्ना नन्ना मुन्ना जुन्ना. हा तेवढं लक्षात ठेव नन्ना मुन्ना आणि जुन्ना मुन्ना नन्ना मुन्ना ना जुन्ना मुन्ना जुन्ना मुन्ना तर नन्ना मुन्ना. मला लय काम आहे ती डोकं पिकू नको माझं चालेल चालेल चांगला आहे हा. नन्ना मुन्ना नन्ना मुन्ना. आता तो जुन्ना मुन्ना आहे का नाही हा. त्याला जाळला असेल का नाही स्मशानात हाय दे. तेव्हा एक सर्टिफिकेट दिला असेल ते दे मला एक आपण एक सोपं काम करूया. तुझ्या तोंडाचं संतूर परत वाजला का नाही लक्षात ठेव मग नाही नाही ऐका ना माझं आपण एक काम करूया जुन्ना मुन्नाचा प्रकरण आहे तो थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया. हा. नन्ना मुन्नाचा नाव कसा लावायचा त्याचा उपाय सांगा हमला. ते आहे माझ्या डोक्यात मला माहिती आहे काय करायचं हा, असते हा. हे बघ ते तुझं बारकं पोरगा आहे नन्ना मुन्ना बरोबर एक काम कर गावी जा त्याचा जन्म कुठं झाला ती बघ आणि त्या हॉस्पिटल मधनं बर्थ सर्टिफिकेट आण जा ठणकन मारेन का नाही अशी काय तर तोंडानं बोल ते सांगतो आहे साहेब. आमचा जो नन्ना मुन्ना आहे ना तो माझ्या पोटामध्ये जेव्हा होता तेव्हा जुन्ना मुन्ना आणि नमुन्ना नमुन्ना म्हणजे कोण मुन्ना सिंगचे पापा ते आहेत ना टीव्हीवर एक तेजाब नावाचा पिक्चर बघत होता तर ते अनिल कपूरचं नाव होतं ना त्याचं पण नाव मुन्ना होता त्या दोघांना म्हणजे त्या जुन्ना मुन्नाला आणि नमुन्नाला जो आहे त्या मुन्नाचं काम भरपूर आवडला म्हणून तो बोला बा मुन्ना बा बरं, तर तर माझ्या certificate पोटातला दे. मुन्ना जो आहे ना तो जोर जोरामध्ये लाथ मला मारायला birth लागला certificate देऊन तर जुन्ना मुन्ना आहे ना आणि नमुन्ना तो बोलला अरे हा तर पोटामध्ये लाथा मारायला लागला आहे बा मुन्ना बा बोलल्यावर तो ते परत एकदा बा मुन्ना बा बोलायला लागला कळलं तो तसा पोटामध्ये ना मुन्ना जो आहे जोर जोरामध्ये लाथा मारू मुन्ना जो लागला त्याच्यामध्ये होता, तर तो हा लाथ जुन्ना- मारायला लागला. जुन्ना मुन्ना आहे ना तो आलंय नमुन्नाला माझ्या- म्हणला की आता मुन्ना बाहेर येणार आहे मग- तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जुन्ना मुन्ना बोलला ना मुन्नाला. मुन्ना बोलला ना मुन्नाला की मुन्ना जो आहे ना तो तर बाहेर येणार म्हणजे आहे तेजाबमधला ना. तो मुन्ना. मुन्ना मोठमोठ्याने लाथा मारतो आहे तेजाबमधला तो मुन्ना मुन्ना. जो आहे ना तो जमुन्ना बोलला होता जमुन्ना तो कोणाला आता? नमुन्ना आहे ना नमुन्नाचा नमुन्ना आहे बाबा. की? नमुन्ना जो आहे ना तो जमुन्नाचा मुलगा आहे गप आहे. गप. गप. अख्खा कलिंगड कापीन मरायला नन्ना मुन्ना जुन्ना मुन्ना मुन्ना नाना जुन्ना मुन्ना नाना जुन्ना मुन्ना करती 1137 वेळा फक्त मुन्ना म्हणली मधी ज आणि न घातलाय काय लगा इथं मी काय काम करायला आलोय तू काय करतीस मला काय ती सांग की बर्थ सर्टिफिकेट पाहिजे ती दे की ग बाय आपण एक सोपं काम करूया हा? आपण एक काम करूया हे जो जुन्ना मुन्नाचा जो बॉय होता ना तो 72 होता आणि नन्ना मुन्नाचा जो बॉय होता ना तो 2 होता आपण एक काम करूया सोपं काम करूया हे जो 72चा जो आहे ना 7 हा पण छाटून टाकूया म्हणजे 72चा 7 मग काढायचा 2 उरला तर जुन्ना मुन्नाचा झाला ना नन्ना मुन्ना ए घेणारे असलं काय करायचं नसतं कळलं का काय करायचं नसतं? हे नाही, आहे मी अनाधिकृत आहे ऐक, मला कोणी काही हे बोललं अजिबात असलं. नाही आज अजिबात ए, 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 घेणारे ए रडू नको आमचा पुस्तक फाडून टाकलं तुम्ही तुझा पुस्तक नाही तुझं थोबाड फोडलं पाहिजे तू नीट पहिलं हितनं मी नाही जाणार. ए बघे ही पुस्तक मी नाही फाडलेलं आहे मग हे कोणी तुझं तू फाडलेलं आहे तुम्ही फाडलं आहे ए बघे असा उद्या जुन्ना मुन्ना येईल आणि तुझ्या असा मागणुटीवर येऊन बसेल ना तेव्हा पश्चाताप होईल तुला सांगते. ए आता जुन्ना मुन्ना माझ्या फाडून शरीरात टाकलं नाही तुम्ही. मागणुटी लक्षात ठेव परत इथं दिसलीस का नाही 4-5 किलोमीटर तरी तुडवीन तुला मी हा सांगती मोठी मला आली मोठी आईला काय कामाचं हॅलो सर हा, काय पाहिजे तुम्हाला सर रेशन कार्ड अपडेट करायचं होतं हा, काय पाहिजे सांगा सर ते रंग बदलायचा होता सर याचा हां पिवळा रंग जरा बटबटीत वाटतोय मोरपंखी करायचा होता सर कपड्याच्या दुकानात आलाय का रे हा? इसी पॅटर्न में अलग रंग दिखाओ हा? कपड्याच्या दुकानात आलाय हे जो हे असतोय का नाही रंग रेशन कार्डाचा तो तुझ्या उत्पन्नावरती ठरतोय कळलं का अच्छा हां मग हां. हे मोरपंखीसाठी काय उत्पन्न लागेल आपलं ए घेणाड्या हां तू अंबानीच्या वर जरी कमावलंस का नाही तरी तुला मोरपंखी करून मिळायचं नाही कारण मोरपंखी नुसतोय हां काय जे आहे ती ठेव आणि जा बाबा माझं डोकं लय फिरलेलं आहे सर ते कुठे बाजूला मिळेल काय इकडे तिकडे आवडता कलर आहे माझा सर निघे वा 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 सुरेख परफॉर्मन्स बघूया हा सर असे काय म्हणतायत प्रसादा खरं तर बघायला गेलं तर नम्रता ही या स्टेजवरचा खूप जुन्ना मुन्ना आणि तिच्या कम्पॅरेटिव्हली तू खूपच नन्ना मुन्ना पण जेव्हा तुम्ही दोघं एकत्र येतात तेव्हा ते प्रत्येक स्किट म्हणजे खरोखर बघण्यासारखा नमुन्ना असतं वा दादा वा आणि वा. त्यात दत्तूची एंट्री म्हणजे फारच जमुन्ना आली होती
वा हां. तर मंडळी याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका विनोदाची हास्य पंचमी, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची